कबनूर इथं रुईफाटा ते कबनूर रस्त्यावरील एका फार्म हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा गंभीर प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलाय। पोलिसांनी एकूण 1,02,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। एजंट पंकज विठ्ठल चव्हाण, बालाजीनगर, शहापूर चौक, इचलकरंजी, लॉज चालक संतोष सुरेश पाटील, राहणार षटकोन चौक, इचलकरंजी, लॉज मॅनेजर नेमिनाथ दादा आवटे, कबनूर व लॉजचे मूळ मालक अमित अण्णासाहेब देमांना मानगाव यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयानं संशयितांनी 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। 2 पीडित महिलांची जिल्हा शासकीय वसतिगृहात रवानगी केल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी दिली। पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास जिल्हा नियंत्रण कक्षाला प्राप्त माहितीनुसार अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष कोल्हापूर यांच्या पथकानं या फार्म हाऊसवर छापा टाकला। कारवाईत एजंट पंकज चव्हाण, लॉज चालक संतोष पाटील, लॉज मॅनेजर नेमिनाथ आवटे आणि लॉजचा मूळ मालक अमित देमांना यांचा सहभाग उघड झालाय। संशयितांनी आर्थिक आमिष दाखवून महिलांना वेश्या व्यवसायासाठी ठेवलं होतं। या प्रकरणी अश्विन डुनुंग यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान 2 पीडित महिलांची सुरक्षिततेच्या दृष्टीनं जिल्हा शासकीय वसतिगृहात रवानगी करण्यात आली असून त्यांचं समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दीर्घकाळ व्यवसायाचा संशय कारवाईत लॉजमध्ये ठेवलेले रजिस्टर मिळून आलं। याची पाहणी केली असता 5 नोव्हेंबर 2025 पासून गिऱ्हाईकांच्या नोंदी दर्शवण्यात आल्या होत्या। त्यामुळे हा व्यवसाय दीर्घकाळ सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।